100मध्ये ना एकाला कोथिंबीर आवडत नाही, पण या पद्धतीने करताना त्याला पण कोथिंबीर खूप आवडेल. कोथिंबीर छान मस्तपैकी धुवून घ्यायची, बारीक कापून घ्यायची. आता एक वाटण करायचं हिरव्या मिरचीचं. त्यामध्ये हिरवी मिरची, लसूण, जिरे मस्तपैकी बारीक करून घ्यायची. चिरलेल्या कोथिंबीरीमध्ये टाकायचं 2 वाट्या बेसन, चवीपुरतं मीठ, हळद, हिरवी मिरचीचं वाटण आणि चुटकीभर सोडा टाकायचा. आधी सगळं कोरडंच मळून घ्यायचं, मग थोडं थोडं पाणी टाकून ना घट्ट उंडा मळून घ्यायचा. आता कढईत टाकायचं पाणी, हाताला तेल लावून घ्यायचं आणि चाळणीला पण तेल लावून घ्यायचं. त्याचे बारीक उंडे करून घ्यायचे. कोथिंबीरीच्या उंड्याला ना दोन्ही साईडनी तीळ लावून घ्यायचे आणि चाळणीमध्ये ठेवून ना मस्तपैकी ह्याला 10 मिनिटं वाफळून घ्यायचे. तुम्ही जर डाएट करत असाल तर वाफळून खाल्ले ना तरी खूप छान लागतात, आणि जर डाएट करत नसताल तर कढईमध्ये तेल टाकायचं आणि मस्तपैकी गोल्डन ब्राऊन होऊस तोपर्यंत ना कोथिंबीरीच्या वड्या मस्तपैकी तळून घ्यायच्या. तुम्हाला जर ही कोथिंबीर आवडत नसेल ना तर या पद्धतीने करून खाल्ली ना तर 100% तुम्हाला कोथिंबीर आवडेल. आणि तयार झालेल्या आहेत आपल्या कोथिंबीरीच्या वड्या. नक्की रेसिपी शेअर करा.